परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील श्रीमंगल कार्यालयात परभणी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये काही सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले होते, ज्यामध्ये निवडणुकीच्या दरम्यान पॅनलने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये सभासदांच्या हितासाठी सभासद कुटुंब कल्याण निधी ही योजना जाहीर केली होती। यामध्ये सभासदांच्या मृत्यू पश्चात सभासदांनी कुटुंब कल्याण निधीत जमा केलेल्या रकमेच्या 20 पट रक्कम कमाल 35 लाख पर्यंत देण्याचे वचन दिले होते। तसेच पतसंस्थेच्या सन 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कर्ज रकमेसाठी विद्यमान व्याजदर कमी करून ते 11% पर्यंत कमी करण्याचे वचन दिले होते, असे प्रश्न उपस्थित केले असता संचालक मंडळाने टोलवाटोलवीची उत्तरे दिली। यामुळे आज रविवार 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला। यावेळी संचालक मंडळ आणि सभासदांमध्ये शाब्दिक चकमक झाली। यानंतर संतप्त सभासदांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून सभेमधून बाहेर पडले। वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे। सभेत गोंधळाचा विषय नाही, परंतु सभासद म्हणून आम्ही जे काही प्रश्न विचारले, जानेवारी 2024 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये विद्यमान संचालक मंडळाने सभासदांना जे काही आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्याबद्दल सभासद मंडळाने आतापर्यंत काय कारवाई केली याची आम्ही रितसर परवानगी घेऊन त्यांना लेखी स्वरूपात प्रश्न विचारले होते। दुर्दैवानं सदरी प्रश्नाला विद्यमान संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांकडे कुठलेही उत्तर नाही। आम्ही अभ्यास करू, विचार करू आणि लागू करू असे ते उत्तर होते। त्या उत्तरांनी सभासदांचं कुठलेही समाधान झालेलं नाही। ज्या संघटनांनी एकत्रितपणे पॅनल लढवलं होतं त्या संघटनांनी आपापल्या सभासदांना जे आश्वासन दिले होते की आम्ही सभासदांचं हित कशा पद्धतीने करू, त्याच्यामध्ये कर्मचारी कल्याण निधी हा एक विषय महत्त्वाचा होता। त्याच्याबद्दल विद्यमान संचालक मंडळानं कुठलंही आर्थिक नियोजन केलेलं नाही, कुठलाही विद्यमान संचालक मंडळानं अभ्यास केलेला नाही। त्याच्यामुळे सभासदांच्या वतीनं आम्ही आमची नाराजी विद्यमान आमसभेमध्ये मांडलेली आहे आणि आम्ही जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाला हे विद्यमान संचालक मंडळ कुठल्याही प्रकारे जागलेलं नाही। त्यामुळे ही बाब सर्व सभासदांना कळावी या उद्देशाने हे प्रश्न उपस्थित केले होते। गोंधळाचा विषय नाही, हे सगळं नियमन झालेलं आहे। बहिष्कार म्हणजे संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता केलेली नाही आणि त्यांच्याकडे कुठलाही प्लॅन नाही की आम्ही दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तता करता आम्ही काय करू। आता कुठलंही आम्हाला नियोजन केलेलं नाही। आम्हाला 7 महिने झाले, 10 महिने झाले, 7 महिने कार्यकाळ खूप मोठा आहे। आपण जेव्हा लोकांना आश्वासन देतो ते अभ्यास करून आश्वासन द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं। आपण आश्वासन दिले असेल लोकांना, आपण सभासदांना आपण बनवाबनवी केली असा आमचा स्पष्ट संघटनेमार्फत आरोप आहे। आपण या सर्वजण पंचवार्षिक निवडणूक होती, पंचवार्षिक निवडणूक होती पतसंस्थेची आणि आता ह्या संचालक मंडळाने यांनी जे आश्वासन दिले होते, आम्ही एका विद्यमान जी जिल्हा परिषद कर्मचारी एम्प्लॉई सोसायटी आहे ही सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करेल असं अपेक्षित होतं। संचालक मंडळाने निवडणुकीकरता समन्वय समितीकडे उमेदवारी मागितली होती। समन्वय समितीने संचालकाच्या हिताच्या काही गोष्टी समोर ठेवून विद्यमान संचालकांना उमेदवारी दिली होती। तथापि निवडून आल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनाची कुठली पूर्तता केली नाही। त्यांना ही इलेक्शन म्हणजे इतर राजकीय जसं काही विषय असतो त्या पद्धतीने करायला प्रयत्न करत आहात। ही कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे, ही आर्थिक पतसंस्था आहे। त्याच्यामुळे आपण जे आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता सभासदांनी केली पाहिजे, संचालक मंडळाने केली पाहिजे अशी संचालकांची आणि सभासदांची रास्त अपेक्षा आहे। तथापि सदरील अपेक्षा ही संचालक मंडळ विद्यमान जे पदाधिकारी आहेत ते कुठेही पूर्तता करताना दिसून येत नाही। त्याच्यामुळे आम्ही आमचे प्रश्न विचारले, त्याला उडवाउडीची उत्तर संचालक मंडळाने दिली, पदाधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली। त्याच्यामुळे आम्ही या पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेवर बहिष्कार टाकून आम्ही बाहेर निघालो आहोत। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।